सगळं का काढलं? कारण मी एका प्रतिक्रियेचं जर एक उत्तर दिलं असतं तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती. म्हणून मी बोललो नाही, संयम ठेवला. आणि ज्यावेळेस नियत साफ असते, नियती तुमच्या सोबत असते. हे पुन्हा एकदा उदाहरण. माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, मी याव केलं, मी त्याव केलं, मी डबल, मी अरे मी नाही, गप होतो. नियतीनं, न्याय व्यवस्थेनं न्याय दिला. आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. पुढेही संकटातून, संघर्षातून जावं लागेल. हे मलाच का, हे देवाला विचारायची गरज नाही. कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही. मी जर चुकत नसेल, नाही तर म्हणतांच्या समोर बोलतो उगाच काहीतरी बोलायचं, देवाला सुद्धा चुकला नाही. आता श्रावण महिना चालू आहे. काही साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही? चुकला. त्यांच्या हातूनही त्यांच्या गणपतीचं म्हणून गज बसवावं लागलं. म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध नाही? म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा. संघर्ष आपल्या कायम आहे. आखरी में जीत अपनी है. एक दिवस येईल, एक दिवस येईल नक्कीच की त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगवून सन्मानानंच, आज द्वेष करतात, सन्मानानंच, महासन्मानानं तुम्हाला बोललं पाहिजे. एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय. ते द्वेष कुणाचा करून नाही, तर आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्याला. कुणाच्यात कमी झाला असेल तर त्यांची लेवल वाढवावं लागेल. मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला, गप्प राहिला. म्हणलं हो, आणि कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजारपण आलं ते आलं नसतं. कारण माझा स्वभाव व्यक्त होणं आहे. माझा स्वभाव जर व्यक्त होणं आहे, मी जर अव्यक्त झालो, 200 दिवस काहीच बोलत नाही, फक्त माझ्या विरोधात जे जे चाललंय, जे शिव्या शाप देत आहेत, घरादाराला देत आहेत, जातीला देत आहेत, जिल्ह्याला देत आहेत, मातीला देत आहेत, माझ्या परडीला देत, सगळ्याला गुमान सहन केलं, बोललो नाही म्हणून हे झालं. जर बोललो असतो तर हे झालं नसतं. त्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईलवरून सांगितलं, म्हणजे त्या काळामध्ये मला 1-2 ओळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने. आज बघा, अनेक टॅलेंट असे ज्याला प्रोत्साहनाची, आर्थिक आधाराची, सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती, जे ज्या क्षेत्रात आपण काम करताय, भलेही आपल्याला काही गोष्टीत मदत त्यांना करता आली नाही, तर त्या व्यक्तीचं टॅलेंट बघून तुम्ही मला सांगा, अशा टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आणि तो जगात नाव करील असं करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं मदत करू. आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचं नाव घेतलं, वामन भाऊंचं नाव घेतलं. ही ओळख आहे आपली. पण ह्या ओळखीसाठी आपण काय करतो आपल्याला माहित नाही. भगवान गडावर एमपीएससी आणि यूपीएससीची
जसं आपण अनेक जण करतात तसं तिथं सुद्धा त्या गडासाठी आपण काय करतो? आपण शांत आहात. आजही तो गड, त्याचं महत्व, त्याचं ऐश्वर, तो असेल घेण्यात गड असेल, हे ऊस तोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी जे कमवलंय त्याच्या रुपयातून उभा आहे. तुमच्या माझ्यात नाही. आहे का? लागलं असेल तुम्हाला, पण खरंय का नाही? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. हे बोलणं मी उचित नाही. आज अनेक जण आहेत जे ह्या सगळ्या गोष्टी उभं करतात. धनराजला मी बऱ्याचदा ह्याला सांगत होतो, आज सूटबूट मध्ये आला म्हणून जरा थोडस मिशन होत्या, त्याला आज दाढीला डाय करावं लागते. हा प्रवास धनराज तुझा आणि माझा लहान नाही. आज पुढे आलास, पुढाकार घेऊन हे सगळं केलंस. आज ना उद्या ह्याच्याने धनू कधीच पुढे जाणार नाही. मायच्यान सांगतो, संकट कशी येतात. मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठलो. मी भाषणाला उठलो की एक घोषणा आली. डीएम बोलता लागली वाट, बहुत बड़ा हो रहा है क्या, बहुत खोलता है क्या. आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नीट करण्यासाठी का नीटकी करण्यासाठी, आज कळालं. त्याच दिवशी बोललेलो, अरे ह्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा कांगणे साहेब सरस्वती मातेचीच कृपा आहे. आपला आणि लक्ष्मीचा संबंध तसा सहजासहजी नाही. जे आहे ते लोकांचं आहे, आपलं काहीच नाही. तुला घरावर तुळशी पात्र ठेवून चाललंय सगळं. जीवन पथ पर जो भी मिले ये भी सही वो भी सही असं म्हणल्यासारखं आहे. कराडताई आल्यात आमच्या डॉक्टर, त्यांना माहिती आहे